गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण म्हणजे फर्स्ट लेसन आपला सेट्स हा ओव्हर झालेला आहे. त्यातून मला तरी नाही वाटत आजपर्यंत कोणी की व्हिडिओ पाहून कोणी होमवर्क करतंय किंवा काय अभ्यास करतंय. नाहीच तरी अजून कुणाची शंका नाही आली. शंका नाही आली याचा अर्थच असा की कोणी अजून अभ्यास करत नाहीये. अभ्यास करा, होमवर्क करा. आपले दिवसच असे आहेत की जे आपण थोडा अर्धा एक तास तरी वेळ देऊ शकतो. रोज आपण जर रुटीन मध्ये डेली रुटीन मध्ये जर विचार केला तर तुम्ही 6-6, 7-7 तास स्कूलमध्ये असता. मग आता त्या स्कूलचा जो वेळ आहे त्यातील 1 तास तुम्ही काय करू शकता, तर ऑटोमॅटिक त्यातला 1 तास फक्त काढायचा आपल्याला, अभ्यास करायचा आहे. मग तर दिवसभर आपलं चालूच आहे, टीव्ही चालू आहे, मोबाईल चालू आहे, सगळं चालू आहे. तर आता तुम्ही थोडा वेळ अभ्यास करा आणि काय अडचणी येतील त्या बिनधास्त विचारा. ओके, आता आपण पाहतोय मॅथमॅटिक्स फर्स्ट मधला रिअल नंबर, त्याचं फर्स्ट लेक्चर आज आपण घेतोय. तर तसेच तुम्ही जसे व्हिडिओ पाहताय तसंच सगळे व्हिडिओ पहा आणि अभ्यास करा. तर पहा, रिअल नंबर हा जो रिअल नंबर हे मी तुम्हाला सांगितले. रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे सगळे नंबर थोडक्यात. त्यात नॅचरल येतील, इरॅशनल येतील, रॅशनल येतील किंवा इंटिजर्स येतील, हे सगळे होल नंबर येतील. पाहू आपण एक थोडक्यात परत इंट्रोडक्शन देतो. पहिला सेट आपला नॅचरल नंबरचा. नॅचरल नंबर कुठून 1, 2, 3 टू इन्फिनिटी. म्हणजे नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात तर इन्फिनिटी पर्यंत नॅचरल नंबर असतात. नंतर डब्ल्यू हा होल नंबरचा सेट असतो. डब्ल्यू मीन्स काय, तर 0, 1, 2, 3 डॅश 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 इन्फिनिटी. म्हणजे नॅचरल नंबर मध्ये जर झिरो ऍड केला तर तो होल नंबरचा सेट होतो. ओके, तिथून पुढे आपल्याला यायचंय इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे मायनस इन्फिनिटी, डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3. ओके, नंतर क्यू म्हणजे आपला कोणता आहे, तर क्यू सेट हा रॅशनल नंबरचा आहे. ओके, तर आता रॅशनल नंबर म्हणजे काय असतं, तर पी अपॉन क्यू. पी अपॉन क्यू म्हणजेच 1/2, 3/7 असे नंबर्स आहेत जे ते रॅशनल नंबर्स आहेत. ओके, नंतर आपण पाहतोय रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे सेट्स ऑफ ऑल किंवा ऑल नंबर. रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या. वास्तवात जे आहे म्हणजे पॉइंट मध्ये येतील, इरॅशनल येतील, रॅशनल येतील, इंटिजर्स येतील, होल नंबर येतील, नॅचरल येतील, सगळे नंबर हे रिअल नंबर मध्ये येतात. मग आता हे झाला सेट ऑफ रिअल नंबर. मग आता आपण फर्स्ट लेसन मध्ये पाहिलं कोण कोणाचा सबसेट आहे, कोण कोणाचा सबसेट आहे. याच्यावरून सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. नॅचरल नंबर किंवा n इज द सबसेट ऑफ w. ओके, n हा w चा सबसेट आहे का बघा. w मध्ये 1 to इन्फिनिटी आहे आणि नॅचरल नंबर मध्ये पण 1 to इन्फिनिटी आहे. म्हणजे w चा सबसेट काय झाला, नॅचरल नंबर. तसंच आता w इज द सबसेट ऑफ इंटिजर्स म्हणजे i. w इज सबसेट ऑफ i. ओके, तसंच पहा w हा i चा सबसेट आहे का. आपल्याला काय करायचं, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत, आणि हे 0 पासून इकडे इन्फिनिटी पर्यंत आहे. कोणता, हा जो इंटिजर्स आहे. म्हणजे -इन्फिनिटी टू इन्फिनिटी असल्यामुळे याच्यात 0 पासून इन्फिनिटी पर्यंत नंबर्स आहेत आणि ते पण होल नंबर मध्ये आहेत. म्हणजे w इज द सबसेट ऑफ i. आता i इज द सबसेट ऑफ q. i इज द सबसेट ऑफ q म्हणजे i हा रॅशनल नंबरचा सबसेट आहे. बघा कसा तो. आता जर हे मी कसे घेतले, पॉइंट फॉर्म मध्ये घेतले, हे जे घेतले ते, पण मी असं पण म्हणू शकतो उद्या -6/2 आला 3, -3, नंतर 4/2 आला, म्हणजे हा 2 आला. म्हणजे इन्फिनिटी पासून तर इन्फिनिटी पर्यंत सगळे नंबर याच्यात आहेत. ओके, तर आता i इज द सबसेट ऑफ q आणि q इज द सबसेट ऑफ r. r म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजेच काय, तर हे सगळे नंबर त्याच्यात आहेत. म्हणजे रिअल नंबर हे सगळे रिअल नंबरचे हे सगळे सेट आहेत. इंटिजर पासून नॅचरल नंबर पर्यंत हे क्यू चे सबसेट आहेत. नंतर होल नंबर पासून नॅचरल नंबर पर्यंत हे होल नंबरचा नॅचरल नंबर सेट आहे. ओके, तर आता हे कोणकोणते सबसेट आहेत हे कळलं. तर आता आपल्याला पाहायचंय पुढचा पॉइंट याच्या खालचा, ऑर्डर रिलेशन
ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. तर पहा आता ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर P अपॉन Q अँड R अपॉन S. दिस इज टू रॅशनल नंबर. ओके. पण रॅशनल नंबर मध्ये काय असतं तर जे खालचे छेद असतात ते छेद कधीच झिरो नको. म्हणजे तुम्हाला एक कंडिशन इथे द्यावं लागेल Q अँड S इज नॉट इक्वल टू झिरो किंवा इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो. इक्वल टू नकोय. हे दोघं कधीच झिरो पेक्षा लहानही नको आणि लहानही नको आणि झिरोही नकोय. म्हणजे आपल्याला काय पाहिजे ते झिरो पेक्षा मोठे म्हणजे थोडक्यात नॅचरल नंबर पाहिजे. Q आणि S हे दोन नॅचरल नंबर आहेत. ओके. तर आता ह्याच्यात दोन कंडिशन आहेत आपल्या. इफ P into S is equal to Q into R, then P upon Q is equal to R upon S. ओके. पहा जर P into S आणि Q into R हे दोघं जर सेम असतील तर हे दोघांचा रेशो काय असेल हे इक्वल असेल. ह्या दोघांचं म्हणजे बघा एक इक्वेशन एक्झाम्पल देऊ आपण. P घेऊ 3 हा 5. ओके. इज इक्वल टू हा 5 आणि हा 3. सॉरी सेमच घ्यावा लागतील ते 3 अँड 5. 5 3 जा 15 आणि 5 3 जा 15. म्हणजे P into S आणि Q into R जर सेम असतील तर ऑटोमॅटिक काय होईल P upon Q is equal to R upon S. ओके. आता सेकंड दिले P into S is greater than Q into R, then P upon Q is greater than R upon S. पहा P into S हा Q into R पेक्षा जर मोठा असेल तर मग पहा P च्या जागेवर मी इथं P आहे, इथं Q आहे, इथं R आहे, इथं S आहे. P into S हा QR पेक्षा मोठा असेल म्हणजे इथं 5 2 into 1 आणि 2. पहा 5 into 2 सॉरी इक्वल टू बघायचं आहे आपल्याला. मग कोण मोठे आहे ते बघायचं किंवा इथं साइन नका देऊ. पाहू आपण काय होते. 5 into 2 किती 5 into 2 झाला 10 आणि 2 1 जा 2. म्हणजे याच्यात काय असतं आता बघा जर याचा फ्रॅक्शन काढला तर 0.5 आणि याचा फ्रॅक्शन काढला तर 2.5. हा ऑलवेज मोठा म्हणजे P upon Q हा R upon S पेक्षा मोठा झाला. दुसरी प्रॉपर्टी. नंतर थर्ड प्रॉपर्टी पाहूया आपण. ओके. आता थर्ड प्रॉपर्टी काय दिली त्यांनी याच्यातच P upon किंवा P into S is less than Q into R, then P upon S is less than Q upon R. पहा P upon S किंवा P into S हा Q upon R पेक्षा जर लहान असेल तर P upon S is less than Q upon R. पाहू एक एक्झाम्पल. 1 upon 3 आणि 1 upon 3 म्हणल्यापेक्षा 1 upon 2 आणि इथं 5 upon घ्या इथं 6 किंवा एक इझी घेऊया आपण 5 upon 2 घ्या. म्हणजे तोच फक्त इकडचं इकडे केलं का कारण लगेच तुमच्या लक्षात यावं. म्हणजे ते पूर्ण मोठं करण्याची गरज नाही किंवा कोण मोठे येते कोण लहान येते ते बघण्याची गरज नाही. 1 into 2 2 म्हणजे 1 upon 2 हा 2 आणि 5 2 जा 10 हा याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे आणि याचे आन्सर बघा 1 upon 2 आता 0.5 आणि हे येतो 2.5 म्हणजे हाच मोठा झाला. म्हणजे ही पण प्रॉपर्टी आपली प्रूव्ह झाली. P upon S is less than Q upon R. ओके. आता आपण पाहूया प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. 4 प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे लगेच पाहूया आपण. ओके.